माझी मराठी कविता हे विशाखा मिगार माते सादर करतो आहे. चलूया. हे विशाखा मिगार माते, हे विशाखा मिगार माते, तुला मानवी नैतिक संस्कार, तुला मानवी नैतिक संस्कार अंगदेश बद्दीय नगार व व्यापारी, अंगदेश बद्दीय नगार व्यापारी तुझे पिता धनंजय सेठ यांच्याकडून, तुझे पिता धनंजय सेठ यांच्याकडून जन्मजात मिळाले होते ग, जन्मजात मिळाले होते ग. तुझ्या पिताने तुझा विवाह, तुझ्या पिताने तुझा विवाह श्रावस्ती धर्मान सेठ निगंटक उपासक, श्रावस्ती धर्मान सेठ निगंटक उपासक, मिगार पुत्र पुण्यवर्धन, मिगार पुत्र पुण्यवर्धन ह्यांच्यासोबत करून दिल्यानंतर, ह्यांच्यासोबत करून दिल्यानंतर तुला घरातून निरोप देताना, तुला घरातून निरोप देताना तुझे जन्मजात पित्यांनी, तुझ्या जन्मजात पित्यांनी 10 गोष्टीची जाण करून दिलेली होती, 10 गोष्टीची जाण करून दिलेली होती. घरातील अग्नी बाहेर जाऊ न देणे, घरातील अग्नी बाहेर न जाऊ नये, बाहेरचा अग्नी घरात येऊ न देणे, बाहेरचा अग्नी घरात येऊ नये देणे. अर्थात अग्नी म्हणतात, अर्थात अग्नी इथे शब्द आहे घरची गुपिते, भांडणे, विवाद. अग्नी अर्थात गृहगुप्ते, भांडण, विवाद. जो परत करणार नाही त्याला काही देणे, जो परत करणार आहे असेल त्याला काही देणे, जो परत करणार नसेल त्याला न देणे, जो परत करणार नसेल त्याला न देणे, जो देईल त्याला देणे, जो देईल त्याला देणे, जो न देईल त्यालाही देणे. प्रसन्नचित्त असणे, प्रसन्नचित्त खाणे पिणे, प्रसन्नचित्त खाणे पिणे. अग्नी पदवीत राहील काळजी घेणे, अग्नी पदवीत राहील काळजी घेणे. इथे अग्नी हा गृहप्रकाश होय, इथे अग्नी हा गृहप्रकाश होय. गुरुदेवतांचा आदरसत्कार करणे, गुरुदेवतांचा आदरसत्कार करणे. आणि तू सासवडी श्रावस्ती येते, आणि तू सासूरवाडी श्रावस्ती येते नव्याने वास्तविक साली असताना, नव्याने वास्तवात आली असताना नग्न निघंट स्वागतास विरोध केल्याने, नग्न निघंट स्वागतास विरोध केल्याने शास्त्रीय निघंट उपासक मिगार, शास्त्रीय निघंट उपासक मिगार ह्यांचा क्रोधाला सामोरं गेलीस, यांच्या क्रोधाला सामोरं गेलीस. तुझे पिता सेठ धनंजय, माता सुंदा, तुझे पिता सेठ धनंजय, माता सुंदा सम्राट प्रसिद्धी त्यांच्या विनंतीवर, सम्राट प्रसिद्धी त्यांच्या विनंतीवर, सम्राट बिंबिसार यांच्या आज्ञेवर, सम्राट बिंबिसारांच्या आज्ञेवर कौशल्य साकेत येथे, कौशल्य साकेत येथे स्थानांतरित झालेले होते, स्थानांतरित झालेले होते. आणि तू सुद्धा पिता धनंजयसोबत, आणि तू सुद्धा पिता धनंजयसोबत साकेत अर्थात अयोध्या येते, साकेत अर्थात अयोध्या येते तुझ्या विवाहाच्या आधी, तुझ्या विवाहाच्या आधी गर्भश्रीमंत वास्तवास होतीस, गर्भश्रीमंत वास्तवास होतीस. विवाहानंतरही ती श्रीमंती कायम होती, विवाहानंतरही ती श्रीमंती कायम होती. तुझे सासरे मिगार हे लग्न निघंट उपासक, तुझे सासरे मिगार हे नग्न निघंट उपासक यांचे उपासक, तर तू बुद्ध यांची उपासक, तर तू तथागत बुद्ध यांची उपासक. 2 परस्पर विरोधी विचार दिशा, 2 परस्पर विरोधी दिशा. मग वैचारिक विवाद हे असणारच, मग वैचारिक विवाद हे असणारच. तुझे सासरे भोजन करीत असताना, तुझे सासरे भोजन करीत असताना एक बौद्ध भिक्षू भिक्षाटना घरी आला, एक बौद्ध भिक्षू भिक्षाटना घरी आला. तुझ्या सासऱ्यांनी बुद्ध भिक्षूकडे, तुझ्या सासऱ्यांनी बुद्ध भिक्षूकडे पूर्णतः दुर्लक्ष केले होते, तुझ्या सासऱ्यांनी बुद्ध भिक्षूकडे पूर्णतः दुर्लक्ष केले होते. तेव्हा तू भंतेना मारली होतीस, तेव्हा तू भंतेना मारली होतीस. भंते कृपया पुढे जा, भंते कृपया पुढे जा. तुझे सासरे शिळी अन्न खात आहे, तुझे सासरे शिळी अन्न खात आहे. तेव्हा विशाखाचे शब्द ऐकून, तेव्हा विशाखाचे हे शब्द ऐकून तुझे सासरे तुला मारी साकेत नगरीला, तुझे सासरे तुला माहेरी साकेत नगरीला सोडण्यास फरमान सोडून देतात, तेव्हा तू पिता
नियुक्त 8 पंचासमोर. तेव्हा तो पिता नियुक्त 8 पंचासमोर आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची मागणी सिद्ध करण्याची मागणी आपल्या सासऱ्यांना केली होतीस. तेव्हा तुझ्या कुशाग्र बुद्धीतून 8 पंचांनी तुला निर्दोष निर्णय दिल्यावर आपल्या माहेरी जाण्याचा तुझा निर्णय तुझ्या सासऱ्यांना दिला होता. सासऱ्यांना दिला होता. सासऱ्यांना त्यांची चूक लक्षात आली. तेव्हा तुझ्या सासऱ्यांनी मागितलेली माफी आणि तुझे सासरे मिगाऱ्यांनी पुढे बुद्धोपदेश शिकून बुद्धाचे पूर्णतः उपासक होऊन तुझे सासरे मिगाऱ्यांनी तू पुत्रवधू असतानाही तुला मातेचा दर्जा दिला असल्याने तू विशाखा मिगारमाता म्हणून सहदूर परिचित झाली होतीस. आणि हा तुझा इतिहास आहे. हे विशाखा मिगार माते, तथागत बुद्ध यांच्याकडून सुद्धा तू 8 वर मागून घेतले होते. पावसाळ्यात भिक्षू संघाला चिवरदान, विहारात दाखल होणाऱ्या भिक्षूंना भोजन, विहारातून बाहेर पडणाऱ्या भिक्षूंना भोजन, आजारी भिक्षूंना भोजन, शुश्रूषा करणाऱ्या भिक्षूंना भोजन, आजारी भिक्षूंना औषधी पुरवणे, भिक्षू संघाला खीरदान करणे, भिक्षुणीला स्नानाकरता चिवर देणे, ह्या 8 वरांच्या बुद्ध अनुमतीनंतर बुद्धाला तू सांगितलेली कारणे, तुझी प्रसन्नता, तुझा आनंद, तुझी शांती, तुझी सुख तृप्ती अनुभूती, हृदयाला मिळणारी शांती, श्रद्धाबल नैतिक सामर्थ्य, सप्तसंबंधी अंगप्राप्ती, 8 वर मागण्याचा तुझा पावन उद्देश, आणि बुद्धांनी केलेले पुण्यानुमोदन हा एक इतिहास झालेला आहे. हे विशाखा मिगार माते, श्रावस्ती नगरीतील तुझी दानशीलता, तुझ्या बुद्धिमान कौशल्याचे ज्ञान, तुझे घर प्रपंच सांभाळ कौशल्य, तू संघाला दिलेले पूर्वाराम विहारदान, उपासिका दानशील होण्याचा पहिला मान, तुझ्या संघाला दिलेला मदतीचा हात, तुझी करुणा, तुझे प्रेम वात्सल्य, तुझे धैर्य, तुझी चिकाटी, त्याग, समर्पण, तुझे नैतिक चारित्र्य, ह्या संदर्भात शब्दही अपुरे आहेत. बुद्ध धर्म मिशन करता श्रावस्ती नगरीपासून बऱ्याच ऐतिहासिक बुद्ध स्थळांना माझ्या बऱ्याचदा भेटी झालेल्या आहेत. तेव्हा प्राचीन बुद्ध इतिहास आपले शब्द मला बयान करीत असतो. प्राचीन बुद्ध इतिहास मी रममाण होतो. तुझ्या गुणशीलतेचा आज शोध घेतो तेव्हा मी पूर्णतः अबोध झालेला असतो. विशाखा मिगार माते,
पुन्हा होणे नाही. विशाखा मिगारमध्ये पुन्हा होणे नाही. तुझ्या सावची नगरीला महान दानशील अनाथपिंड डाकू अंगुलीमाल यांचे अहिंसक होणे. राजकुमार जेठ यांचे जेतवनातील सुवर्णमुद्रा व्यवहार, बुद्धांच्या 25 भेटी असा मोठा इतिहास आहे. बराच मोठा इतिहास आहे. तेव्हा आता फक्त नतमस्तक होणेच आमच्या हातामध्ये शेष आहे. तरी पण तू एकदा आमची आई व्हावी. तुझी करुणाशील मैत्री, तुझे प्रेम वात्सल्य मिळण्याची इच्छा आमची नेहमीच राहणार आहे. हे विशाखा मिगार माते. नमो जय.